पुस्तक दुर्दम्य भाग 39. नामजोशांनी विचारले, काय बळवंतराव, गोखल्यांना लाईफ मेंबर करून घेण्याबाबत तुमचं काय मत झालं? बळवंतराव म्हणाले, हा तरुण गृहस्थ बुद्धीनं हुशार आणि वृत्तीनं सालस दिसतो. काहीतरी देशकार्य करण्याची तळमळ खरोखरच त्याच्या ठिकाणी आहे असं 2-3 भेटीत मला आढळून आलं. मतं सुधारकी आहेत, पण त्याला आपली कोठे ना आहे. मग पुढल्या बैठकीत ठराव करून टाकावा तर. बळवंतरावांनी सरळ होकार दिला नाही. जन्मभर एकत्र कामं करायची आहेत हे लक्षात घेऊन आपण धांदली न असले निर्णय घेऊ नयेत असं मला वाटतं. पण त्यातून तुम्हा सगळ्या मंडळींची अनुकूलता असली तर माझी अडकाठी नाही. अशी त्यागी तरुण माणसं आपल्याला मिळत आहेत तरी कुठे? इतर बरेच बोलणे झाल्यावर नामजोशी जायला निघाले तेव्हा बळवंतराव एकदम म्हणाले, का हो माधवराव, हे गोखले फारच कोवळ्या मनाचे दिसतात. माणसात अंमळ कणखरपणा असावा की नाही? सर जेम्स फर्ग्युसन जाऊन त्यांच्या जागी लॉर्ड रे हे मुंबईचे गव्हर्नर म्हणून आले होते तेव्हा त्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या गॅदरिंगचे अध्यक्ष म्हणून आमंत्रण देणे क्रमप्राप्तच होते. सरकारी मदतीची एकदा अपेक्षा करायला लागल्यावर या गोष्टी अपरिहार्यच होतात. असा काही प्रसंग आला की बळवंतरावांचे पित्त नुसते खवळून जात असे. ज्या हेतूने आपण ही इतकी जीवापाड मेहनत केली तोच व्यर्थ होत आहे असे त्यांना वाटे. शिवाय अशा परिस्थितीचा बाकीच्या लाईफ मेंबरांनी थंडपणे स्वीकार करावा हे त्यांना असह्य होईल. मग ते रागाने ताडताड बोलत, त्यामुळे इतरांना वाटे की हे अरेरावी करतात. उलट बळवंतरावांना वाटे की इतर मंडळी आपल्या उद्दिष्टांशीच बेईमान होत आहेत. लॉर्ड रे यांना जेव्हा आमंत्रण देण्याचे ठरले तेव्हा अशा प्रकारचे खटके उडालेच. पण प्रत्यक्ष लॉर्ड रे शाळेत आलेले असताना जो एक प्रसंग घडला त्यामुळे बळवंतराव अगदीच चवताळून गेले. त्याचे असे झाले की न्यू इंग्लिश स्कूलचे वर्ग चालू असता लॉर्ड रे शाळेची पाहणी करीत होते. त्यांच्याबरोबर आपटे, आगरकर वगैरे ज्येष्ठ चालक मंडळी होतीच. फिरता फिरता गव्हर्नर साहेब मॅट्रिकच्या वर्गाजवळ आले. त्यांनी वर्गात प्रवेश केला. मुले उठून उभी राहिली. शिकविल्याप्रमाणे गव्हर्नर साहेबांना अभिवादन केले. त्यांचा स्वीकार करून रे साहेबांनी इकडचे तिकडचे 4 प्रश्न विचारले आणि मग एकदम सगळ्या मुलांना प्रश्न केला. मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर सरकारी नोकरीत जावं अशी तुमच्यापैकी किती जणांची इच्छा आहे? वर्गातल्या बहुसंख्य मुलांनी हात वर केला. विद्यार्थ्यांच्या राजनिष्ठेची अशी खात्री पटल्यावर लॉर्ड रे हसले आणि वर्गाच्या बाहेर पडले. या शाळेत सरकारविषयी अप्रीती निर्माण केली जाते असे त्यांना ली वॉर्नर यांनी सांगितले होते. ली वॉर्नर साहेब हे मुंबई इलाख्याच्या शिक्षण खात्याचे डायरेक्टर होते. देशभक्तीने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या मंडळींच्या या शाळेविषयी त्यांच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. या त्यांच्या मतात तथ्य नाही अशी रे साहेबांची या छोट्याशा प्रसंगामुळे खात्री पटली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चालक मात्र या मुलांच्या त्या वर उचललेल्या हातांमुळे खजील झाले. बळवंतराव तर पार बिथरून गेले. घरी गेल्यावर ते कितीतरी वेळ अस्वस्थपणे तोकड्या येरझारा घालीत होते. त्यांनी आपल्या मनाशी पक्का निर्णय केला की आपल्या मूळ उद्देशांना आपण प्राणपणाने चिकटून राहायचे आणि आपल्या संस्थेला देखील अगदी कठोरपणे त्या उद्दिष्टांशी इमान ठेवायला लावायचे. ते अधिकच निग्रहीपणे वागू लागले. प्रत्येक लहान सहान गोष्टीत देखील आग्रही भूमिका घेऊ लागले. त्यामुळे इतरांना ते अधिकच हट्टी आणि दुराग्रही वाटू लागले. त्यांच्या त्या सासूरवासातून आपली मुक्तता झाली तर बरी असे त्यांच्या मनात येऊ लागले. गद्रेवाड्यातल्या वरच्या मजल्यावरच्या चहापाण्याच्या कार्यक्रमात हल्ली फारच कडवटपणा येत चालला होता. काहीतरी कारणाने शब्दाशब्दी सुरू व्हायची आणि मग एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यापर्यंत मजल जायची. त्या दिवशी असेच झाले. कोणीतरी आपटे लिहित असलेल्या संस्कृत डिक्शनरीचा विषय काढला. त्यावर कोणीतरी असे म्हणाले की या पुस्तकाची गरज फार असून त्याचा खप चांगला होईल. त्यावर पुढे नामजोशी म्हणाले, बळवंतराव, तुम्ही असा एखादा ग्रंथ लिहायला घ्या. बळवंतराव म्हणाले, माझी बुद्धी या असल्या उद्योगात खर्च करायची माझी तयारी नाही. एखाद्या विषयातल्या विचाराला ज्यामुळे अगदी नवं वळण लागेल असं काही सुचेल तेव्हाच ग्रंथलेखन करावं. टला ट जुळविणारे काय पुष्कळ असतात. गोळे म्हणाले, कोणतंही लेखन न करायला यासारखी उत्तम सबब दुसरी सापडायची नाही. बळवंतरावांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या कर्तृत्वाविषयी त्यांना इतका जबरदस्त आत्मविश्वास होता की त्याच्याविषयी कोणी शंका घेऊ शकेल असे त्यांच्या कल्पनेतही येत नसे. ते म्हणाले,
या हिशेबानं माझी लायकी सिद्ध करण्यासाठी मला एखादं शालेय अंकगणिताचं पुस्तक लिहून ठेवायला हवं. पण अशा रीतीनं माझी लायकी सिद्ध करण्याची गरज मला वाटत नाही. मग आपटे पुढे सरसावले. कसा का असेना एखादा ग्रंथ लिहायचा म्हणजे एकाग्रपणे बैठक मारून बसावं लागतं, एका गोष्टीत मन घालावं लागतं. सगळ्याच विषयात मी शहाणा, सगळं काही मीच करेन असं म्हणणाऱ्यांच्या हातून ही कामं कशी व्हावी? ज्यातून पैशाची प्राप्ती नाही अशी कामं इतर माणसं अंगाबाहेर टाकू लागली म्हणजे जबाबदार वृत्तीच्या माणसाला स्वतः उठून ती करावी लागतात. बळवंतरावांनी ताबडतोब प्रतिटोला हाणला. वडिलार्जित पैशांवर ज्याचा प्रपंच ठीकठाक चालतो त्यांनी इतरांना निर्लोभीपणाचे धडे शिकवावे हे निव्वळ मानभावीपणाचं आहे. गोळ्यांनी आपल्या मते बळवंतरावांचे वर्म बाहेर काढले. हा आरोप मात्र नामजोशांना सहन झाला नाही. बळवंतरावांचा संसार वडिलार्जित पैशांवर चालत नाही हे मला माहीत आहे. स्वतःच्या मिळकतीवरच काटकसरीनं त्यांचा संसार चालतो आणि माझी जी काही जंगी वडिलार्जित मालमत्ता आहे ती या क्षणी संस्थेच्या स्वाधीन करायची माझी तयारी आहे. बोला, आहे का तशी इतरांची तयारी? बळवंतरावांनी आपली जळजळीत नजर तुच्छतेने सगळ्या प्रतिपक्षीयांवरून फिरवली. आगरकर एकदम संतापून ओरडले. पण आपण साऱ्या मंडळींनी हिंदू विद्वांसारखी आपली परिस्थिती करून घ्यावी हा तरी का आग्रह? प्रत्येक व्यक्तीनं आपलं स्वातंत्र्य पूर्णपणे गमावून केवळ संस्थेच्या अधीन झालं पाहिजे, तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहिलं पाहिजे हे तत्त्वतः चूक आहे. ती एक क्रूर गुलामगिरीच होईल. जी बंधनं आपण स्वखुशीनं स्वीकारली त्यांना गुलामगिरी असं कसं म्हणता येईल? तसं असेल तर सगळ्या जेसुईटांना देखील गुलामच म्हटलं पाहिजे. ते देखील आमच्या हिंदू विद्वांसारखेच प्रतस्थपणे जगतात आणि म्हणूनच त्यांच्या हातून लोकहिताची कार्य होतात. एकंदर इतिहासाचा दाखला मुळे असा आहे की सुखांचा त्याग करून कडक बंधनं स्वीकारल्याशिवाय माणसाच्या हातून मोठी कामं होत नाहीत. आगरकर म्हणाले, जेसुईटांनी जगाचं कितपत भलं केलं आहे हा वादाचाच प्रश्न आहे. खरं म्हणजे माणसाला जसा आत्महत्या करण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार नाही तसाच एखाद्या संस्थेचा गुलाम होण्याचाही नसावा. बळवंतरावांनी चटकन प्रतिटोला हाणला. या न्यायानं सगळे शूर व शिस्त पाळणारे सैनिक गुन्हेगारच ठरतील. इतकंच नव्हे तर अनेक थोर माणसांची देखील तीच अवस्था होईल. ह्या मोठमोठ्या गोष्टी सांगणारे मात्र स्वतः वेळेवर वर्गात जात नाहीत आणि मुलांच्या वह्याही ठरल्यावेळी व्यवस्थितपणे तपासत नाहीत. आपट्यांनी वादविवाद जमिनीवर उतरवला आणि चिखलात लोटला. शिक्षण म्हणजे परीक्षा पास होण्याची तयारी असं जी मंडळी मानतात त्यांना याच गोष्टीचं महत्त्व वाटायचं. बळवंतराव ताबडतोब तत्परतेने चिखलात उतरले. आपण मुलांना वर्गात जे शिकवतो ते मुलांना कळतं की नाही याचीही पर्वा करायची नाही आणि शिक्षण म्हणजे काय याची मोठ्या तोंडानं चर्चा करायची हा प्रकार मोठाच आश्चर्यकारक आहे. गोळ्यांनी बळवंतरावांवर आणखीन एक चिखलाचा लपका फेकला. ज्यांना साधं बलून उडवता येत नाही त्या सायन्सच्या टीचरांनी इतर शिक्षकांना धडे घालून देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू नये. तुरुंगाशी गाठ पडण्याचा संभव आहे असं दिसताच वर्तमानपत्र सोडून पळणाऱ्यांनी आदर्श शिक्षक म्हणून मिरवू नये आणि दक्षिणा फेलोशिपच्या 100 रुपयांचा मोह ज्यांना सोडता आला नाही त्यांनी जेसुईटांना नावं ठेवण्याचं धैर्य करू नये. मुळात जो नकटा त्याने इतरांच्या नाकाची उठाठेव करण्यात काय अर्थ आहे? आगरकर संतापाने बेभान झाले. कारण त्यांना केवळ असह्य वाटणारा असा लोभीपणाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. बळवंतराव, तुम्ही जो त्यागाचा आणि निस्वार्थीपणाचा देखावा करता ते केवळ एक ढोंग आहे. माझी तरी आता अशी खात्री पटली आहे की आपली अरेरावी, आपल्या मनाचा क्षुद्रपणा आणि आपल्याला सुटलेली सत्तेची हाव यांना झाकण्यासाठी हा जेसुईटांचा अंगरखा तुम्ही चढविला आहे. शाळेतली मुले स्तिमित होऊन ते तारस्वरातल्या भांडणांचे आवाज ऐकत होती. पलीकडच्या खोलीत बसलेले पगारी शिक्षक अस्वस्थ होत होते. त्यापैकी काहींना वाईट वाटत होते तर काही कुचेष्टेने हसत होते. भांडण इतक्या थराला गेल्यावर एका वाड्यात देखील राहणे अशक्य झाले. बळवंतरावांनी लवकरच तांब्यांच्या वाड्यातली जागा सोडली आणि ते नारायण पेठेतल्या मांडे वाड्यात राहायला गेले. भांडण जखमेसारखे सरत गेले. पुढल्या वर्षीच्या म्हणजे 1887च्या फेब्रुवारी महिन्यात आगरकरांनी लाईफ मेंबराचा पगार 5 रुपयांनी वाढवावा असा ठराव आणला. तेव्हा बळवंतरावांनी त्याला कडाडून विरोध केला. इतकंच नव्हे तर बाहेरच्या कामाचे उत्पन्न सोसायटीच्या खजिन्यात जमा करावे अशी मागणी केली. त्यांनी अध्यक्षांना देखील धाब्यावर बसविले.
सभा गोंधळात संपली. मग बळवंतरावांनी आपल्या वर्तनाबद्दल माफी मागावी अशी इतरांनी मागणी केली. बळवंतरावांनी ती ठोकरून लावली. त्यांचे म्हणणे असे की सभेच्या अध्यक्षांनी मुळी रीतसर निवड झाली नव्हती, तेव्हा सभेच्या नियमांचा भंग केल्याचा प्रश्न येतोच कुठे. मग बळवंतरावांनी इतरांना कळवले की परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आपल्याला संस्थेत काम करणे अशक्य आहे. बळवंतरावांच्या वागरकरांच्या स्नेहांना, या संस्थेच्या हितचिंतकांना या सगळ्या प्रकारामुळे दुःख झाले. त्यांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दाजीसाहेब खरे मुद्दाम मुंबईहून आले. आपल्या दोन्ही मित्रांशी त्यांनी पुष्कळ बोलणी केली. त्यांच्या सांगण्यावरून बळवंतराव एकदा उठून आगरकरांच्या घरी त्यांना भेटायला देखील गेले. 1888च्या जानेवारीत समझोता झाला, पण तो तात्पुरताच होता, कारण मनातला दुरावा कायमच होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था टिळक, आगरकर वगैरे मंडळींनी निर्माण केली होती हे खरे, पण इतर सर्व संस्थांप्रमाणेच तिलाही स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व व व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. आपण कोणत्या दिशेने जायचे ते आता स्वतंत्रपणे ठरवू लागली होती. काही गोष्टी तिच्या प्रकृतीला मानवत होत्या, काही मानवत नव्हत्या. काही उद्दिष्टे तिच्या दृष्टीने प्रधान होती तर काही दुय्यम होती. कार्य करण्याची एक विशिष्ट पद्धती तिच्या स्वभावाशी सुसंगत होती आणि अन्य पद्धती तिच्याशी विसंगत होत्या. बळवंतरावांचा आत्यंतिक ध्येयवाद जसा तिला मानवला नाही, तसाच आगरकरांचा समाज सुधारणेविषयीचा आत्यंतिक आग्रह देखील तिला मानवेनासा होऊ लागला. मुलींच्या विवाहाचे वय कायदा करून देखील वाढवावे असे आगरकरांचे मत होते. हे मत ते केसरीतून मोठ्या आग्रहाने मांडत होते, पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीतल्या सर्व इतर लाईफ मेंबरांचे मत त्यांच्या विरुद्ध होते आणि ते देखील आपले मत केसरीतून मांडित असत. त्यामुळे बराच गोंधळ उडत होता. विशेषतः आगरकरांचे मत संपादकीय मत म्हणून केसरीत यावे हे सर्वांनाच अनुचित वाटत होते. ते लिहून आलेला मजकूर म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी योजना काही दिवस करण्यात आली, पण आगरकरांच्या दृष्टीने ती गैरसोयीची होती. तेव्हा या परिस्थितीतून काही मार्ग काढायला हवा होता. आपट्यांनी इतरांशी विचारविनिमय करून हा विषय आगरकरांजवळ काढला. गोपाळराव, आपल्या या वर्तमानपत्रांची काहीतरी पक्की व्यवस्था करायला हवी. आपल्या सोसायटीची म्हणून ती चालवणं इष्ट नाही हे मागेच ठरलं आहे, पण लोक ती सोसायटीची म्हणून मानतात, त्यामुळे त्यात येणारी मतं आमची सर्वांची आहेत असा त्यांचा समज होतो. तेव्हा आता काय करावं? आगरकर तिरसटपणाने म्हणाले, समाज सुधारणेवरची माझी मतं अगदी वज्रलेप आहेत. त्यांना कोणाचाही विरोध असला आणि त्यांच्यासाठी कितीही लोकनिंदा सहन करावी लागली तरी मी ती लोकांसमोर मांडत राहणार. अक्षरं उतरवायची माझ्या लेखणीत जोपर्यंत थोडी तरी शक्ती आहे तोपर्यंत माझा हा उपक्रम चालू राहणार. स्नेहन दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि अशी या बाबतीत माझी मनस्थिती आहे. आगरकर हे इतक्या आग्रहीपणाने बोलले की त्यांना खोकल्याची ओबळ आली. तुमची मतं आम्हाला माहीत आहेत आणि आमची तुम्हाला माहीत आहेत. तुमची मतं मांडायचा तुम्हाला अधिकारच आहे. तो हिरावून घेणारे आम्ही कोण? आमचं म्हणणं इतकंच की तुमची मतं ही आमचीही आहेत असा लोकांचा गैरसमज होऊ नये. त्यासाठी काय तो मार्ग काढावा. आपट्यांनी वाट टाळायचा प्रयत्न केला. आगरकरांच्या कपाळाला आठी पडली. मार्ग एकच, मी केसरीच्या एडिटरच्या खुर्चीतून बाजूला होणं. मग तुमच्या मनाजोगता एडिटर कोण ते तुम्ही नेमा. आपटे हसले. तसं कशाला? वर्तमानपत्र तुम्हीच का आपल्याकडे घेत नाही? सोसायटीनं ती चालवणे इष्ट नाही. त्यांच्यामुळे 17 खेकटी उपस्थित होतात आणि कर्जही होतं. शिवाय खरं म्हणजे आम्हाला बहुतेकांना त्यात विशेष रस नाही. त्यात लिहिणारे म्हणजे मुख्यतः तुम्ही, वासुदेवराव केळकर आणि बळवंतराव. तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी ती घ्यावी. त्यातल्या त्यात तुमचा त्यांच्याशी अधिक संबंध आहे, म्हणून म्हणतो की तुम्हीच आपल्याकडे घ्या. आगरकरांना ही कल्पना फार आवडली. त्यांनी मान डोलावली. ठीक आहे, माझ्या प्रकृतिमानामुळं मला एकट्याला हे काम झेपणं कठीण, पण गोखले मेहनती आहेत, उपयोगी पडणारी आहेत, त्यांच्या मदतीनं मी ती चालवीन. आपटे म्हणाले, होय, गोखले हे फारच चांगले गृहस्थ आहेत. ते आपल्याला येऊन मिळाल्यामुळे सोसायटीचा खूपच फायदा झाला आहे. तर मग सोसायटीपुढे मी व्यवस्था करावी अशी सूचना मांडतो. वर्तमानपत्र व प्रेस ही कर्जासकट तुमच्या स्वाधीन करावी. आगरकर दचकले. कर्ज? हो, वर्तमानपत्र व छापखाना यांच्याबरोबर कर्ज आलंच. आगरकरांचा चेहरा एकदम पालटला. आणि ते कर्ज थोडं थोडं का आहे? छे,
मी बापडा ₹500 पगारवरचा माणूस, मी हे कर्ज कसं फेडणार? निष्कांचन अवस्थेत जगायची माझी तयारी आहे, पण माझ्या या प्रकृतिमानामुळं घरातल्या माणसांना निष्कांचन अवस्थेतच सोडून मला जावं लागणार. पण त्यांच्या शिरावर हा कर्जाचा भार टाकून जायचं दुष्कृत्य मला करायचं नाही. पण कर्ज सोसायटीकडे आहे आणि वर्तमानपत्र, छापखाना तुमच्याकडे, असा प्रकार कसा चालेल? ते रास्त होणार नाही आणि मलाही ते मान्य होणार नाही. कोणाकडून काही फुकट घ्यावं हे मला मुळीच रुचणार नाही. तेव्हा वर्तमानपत्रांशी असलेला संबंध मी सोडणं हा एकच मार्ग शिल्लक दिसतो. तो पत्करताना मला किती क्लेश होत आहेत असं म्हणून सांगू. माझ्या जीवितकार्यालाच मी पारखा होणार आहे, पण त्याला इलाज काय? आपट्यांना आगरकरांची मनोव्यथा कळल्यामुळे वाईट वाटले, पण ते व्यवहारी होते आणि सोसायटीच्या पैशांचा प्रश्न आला की भावना बाजूला सारून ते रास्त व फायदेशीर असेल ते करायचे असा त्यांचा परिपाठ होता. ते म्हणाले, ठीक आहे, तर मग वासुदेवराव केळकर आणि बळवंतराव यांना याबाबतीत मी विचारतो. आपल्या नेहमीच्या तरतरीत चालीने ते निघून गेले. पण ते निघून गेल्यावर मात्र आगरकर कितीतरी वेळ अगदी उदास होते. आपला उजवा हातच कोणीतरी छाटल्यासारखे त्यांना वाटत होते. इकडे वासुदेवराव केळकर व बळवंतराव यांनी मात्र वर्तमानपत्रांची व छापखान्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. बळवंतराव केसरीचे संपादक झाले आणि वासुदेवराव केळकर मराठ्याचे संपादन करू लागले. प्रेसचे काम हरिनारायण गोखले पाहू लागले. बळवंतरावांना पैसा या गोष्टीची कधीच भीती वाटत नसे. खरे म्हणजे त्यांना कसलीच भीती वाटत नसे. कोणतीही जबाबदारी घ्यायला ते कचरत नसत. त्यांच्या दृष्टीने ही जबाबदारी मामूली होती. त्यांनी केसरी ताब्यात घेतला आणि मोठ्या तडफेने त्यात ते लिहू लागले. आगरकरांचे लेखही ते छापत त्यांना ताबडतोब ठणकावून उत्तरही देत असत. ही परिस्थिती काही समाधानकारक नव्हती. म्हणून आगरकरांनी व गोखल्यांनी पुढे स्वतःचे स्वतंत्र सुधारक पत्र काढले.